मीरा भाईंदरमध्ये आलेल्या जैन मुनी निलेश चंद्र यांनी थेट इशारा दिलाय। कार्यक्रम जरी प्रवचनाचा असला तरी जैन मुनींनी भाष्य केलं ते राजकारणी मंडळींवर। यावेळी त्यांच्या निशाण्यावर कोण होतं, त्यांना जैन मुनींनी इशारा देताना नेमकं काय म्हटलंय बघूयात। या मीरा भाईंदरमध्ये याच्यासाठी आलेलो आहे मी की जेवढे आमचे राजस्थान 36 कोम आहेत ते लोक म्हणतात तुम एक होगे तो भी तुमको मारेंगे, अब मारे हम भी और आप भी। जैन मुनी निलेश चंद्र यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना इशारा दिल्याची चर्चा आहे। मीरा भाईंदरमध्ये सनातन धर्मसभा झाली। शिंदेंच्या शिवसेनेनं सामाजिक संस्थेच्या आडून हा कार्यक्रम आयोजित केल्याचं बोललं जाते। कार्यक्रम जरी प्रवचनाचा असला तरी जैन मुनींनी मनसेसह राजकीय पक्षांना इशारा दिला। आता जर आमच्या मारवाड्याला हात लागला तर जशास तसं उत्तर देणार असं म्हणत जैन मुनी निलेश चंद्र यांनी इशारा दिलाय। विचित्र स्थिती हमारे मीरा भाईंदर अभी बोल दिया, आता जर माझ्या मारवाडीला हात जर लागला तर तसं उत्तर आमचा 36 कोम देगा कि नहीं देगा। भाई को पुरोहित को मारा और वही उसको जाके गुलदस्ता देने जाता है, ना उसका आमदार है ना खासदार है, नगर पालिका में कुछ नहीं, उसके पास जाते हो गुलदस्ता देने के लिए। और मेरे जगह होता और कट्टर यदि मारवाड़ी का वो नेता होता तो उसका हाथ वही काट देना चाहिए था जो हमारे जैनों के ऊपर सनातनों को जिसने हाथ डाला था। मुनी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी भाजपलाही सुनावले। नरेंद्र मेहता यांच्यावर थेट आणि नाव न घेता कसली शेरणी म्हणत गीता जैन यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये हिंदुत्वाच्या नावावर जे भाजप आता चालवतंय ते कुठेतरी वाटतं की ढोंगीपणा आहे। ढोंगीपणा है। मैंने कहा योगी मोगी देवेंद्र तुझसे कोई वेर नहीं, आपसे कोई वेर नहीं है। उनके अंदर कुछ गद्दार नेता है जो उनके नाम क्या है। देखो राजस्थान 36 कोम अभी पूरा विश्वास उठ गया इनसे। ते कशाची शेरणी फेरणी राजा सिंगचा प्रोग्राम तिने हायजेट केला, कशाची आहे ते सोडा त्याचं नाव। सर्वांवर जरी मुनी क्रोधित होते तरी एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यावर त्यांनी स्तुतीसुमनं उधळली। तुम्हाला काय परिवर्तन पाहिजे मग प्रताप सरनाईकच्या एरियामध्ये? गोमाताला राज्य मातात केलं प्रताप सरनाईक, जे एकनाथ शिंदे जे धर्मविकास जे बाळासाहेबांचे विचार त्यांच्याकडे, वैजनल शिवसेनेचा आशीर्वाद त्यांच्याकडे आहे आणि ते प्रताप सरनाईकला गाय भेट देत असेल, प्रताप सरनाईकला म्हणत असेल की आधी इथं आम्ही विकणार नाही, तर मग तुम्हाला काय परिवर्तन पाहिजे मीराबाई? कबूतरखान्याचा आणि मराठी अमराठी भाषिक वाद हा मुद्दा काही महिन्यांपूर्वी गाजला होता। त्यावेळी मनसेनं रोखठोक भूमिका घेतली होती। मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद उमटू शकतात असा अंदाज आहे। यावर मनसेचे नेते जाधव यांनी आपली भूमिका मांडली। इथे मला 45,000 मतं होती। इथला मराठी माणूस जिवंत आहे हे विसरू नका। सर्व मराठी लोक एकत्र आले तर दुसऱ्या कुणाची गरज लागणार नाही असा पलटवार मनसेचे नेते जाधव यांनी केलाय। माझ्या मागच्या निवडणुकीलाही काही ही लोक आमच्या सोबत नव्हती, तरी मला 45,000 मतं आहेत हो। त्याच्यामुळे इथला मराठी माणूस जिवंत आहे हे तुम्ही विसरू नका। हा, इथे जवळजवळ 70% वरती मराठी लोक राहतात आणि ही जर सगळी मराठी लोक एकत्र झाली ना तर विषयच राहणार नाही की अजून कोणाच्या मतांची गरज असेल। भाजपसह शिवसेना युबीटी आणि मनसेला उद्देशून मुनींनी जे उद्गार काढले ते पाहता मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत तिथला जैन आणि मारवाडी समाज यापैकी किमान काही टक्के समाज कुणाला साथ देईल याचा साधारण अंदाज बांधता येईल। त्यामुळे आता यावरून काही राजकीय घडामोडी घडतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।